मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव संच. बघा मित्रांनो, या सराव संचामध्ये आपण 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 रोजी झाली. 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार भारतात 3 ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झाले. 14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. याचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि दादरा नगर हवेली व दमण दीवपर्यंत विस्तारलेले आहे. पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठे आहेत. पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ मुंबई आहे. याशिवाय नागपूर 1940, पणजी 1982 आणि छत्रपती संभाजीनगर 1981 असे 3 कायमस्वरूपी खंडपीठे कार्यरत आहेत. पुढील प्रश्न बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करतात. संविधानाच्या कलम 217 नुसार राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश आणि त्या संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून न्यायाधीशांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्षे असते? तर बघा मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे असते. सुरुवातीला हे वय 60 वर्षे होते, परंतु 1963च्या 15व्या घटनादुरुस्तीने 62 वर्षे करण्यात आले. या उलट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 65 वर्षे असते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय 65 हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, गोवा राज्यासाठी कोणते उच्च न्यायालय कार्यरत आहे? गोवा राज्यासाठी हे मुंबई उच्च न्यायालय कार्यरत आहे. कारण की गोवा हे राज्य असले तरी लोकसंख्या आणि भौगोलिक कारणामुळे स्वतंत्र त्यांचे उच्च न्यायालय नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ गोव्याची राजधानी पणजी येथे आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, भारतीय संविधानाच्या कलम 214 नुसार उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, तर कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हा न्यायालय, तर संबंधित राज्याचे राज्यपाल. कलम 33 नुसार राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदस्थापना आणि पदोन्नती करतात. राज्याचे राज्यपाल हे कोणाचे मार्गदर्शन घेतात? उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने. पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आहेत. संविधानाचे कोणते कलम उच्च न्यायालयाला रिट्स काढण्याचा अधिकार देतो? कलम 226. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालय कलम 226 नुसार 5 प्रकारचे आदेश काढू शकते. सर्वोच्च न्यायालयाला हाच अधिकार कलम 32 नुसार मिळतो. पुढील प्रश्न, यतो धर्मस्ततो जय हे ब्रीदवाक्य कोणत्या न्यायालयाचे आहे? बघा, हे ब्रीदवाक्य आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. यतो हे संस्कृत वाक्य महाभारतातील असून याचा अर्थ जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे असा होतो. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहे. आचार्य देवव्रत यांनी 12 सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश हे MC छागला होते.
MC छागला. मोहम्मद अली करीम छागला हे त्यांचे पूर्ण नाव होते. मोहम्मद अली करीम छागला स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी 1947 ते 1958 पर्यंत पद भूषवले. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठे आहेत. पुण्यात खंडपीठ असावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे, पण सध्या तिथे खंडपीठ नाही. पुढील प्रश्न. भारताचे सध्याचे कायदामंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे कायदामंत्री हे अर्जुन राम मेघवाल आहेत. अर्जुन राम मेघवाल. अर्जुन राम मेघवाल हे सध्या भारत सरकारमध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाचे स्वतंत्र कारभार सांभाळत आहेत. पुढील प्रश्न. माहितीचा अधिकार RTI कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर RTI कायदा 2005 रोजी मंजूर करण्यात आला. हा कायदा 15 जून 2005 रोजी मंजूर झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला. यामुळे सामान्य नागरिकांना सरकारी कामकाजाची माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला. पुढील प्रश्न बघा. ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ग्रामपंचायती स्थापना ही कलम 40 नुसार केली जाते. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या कलम 40 मध्ये राज्याने ग्रामपंचायतीचे संघटन करावे असे निर्देशन दिले आहे. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा असल्याचे कोणत्या कलमात नमूद आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा असल्याचे कोणत्या कलमात नमूद आहे? या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? संगणकाचा मेंदू हा CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे संगणकाचे सर्व महत्त्वाचे कार्य आणि प्रक्रिया हाताळते, म्हणून याला संगणकाचे मेंदू म्हणतात. पुढील प्रश्न बघा. MS वर्डमध्ये पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? कंट्रोल आणि V पेस्ट करण्यासाठी. पुढील प्रश्न. इंटरनेटचा शोध कोणी लावला? बघा, इंटरनेटचा शोध विंटसर्फ याने लावला. कोणी लावला? विंटसर्फ आणि बॅबकॉन यांना इंटरनेटचे जनक मानले जाते. त्यांनी TCP/IP प्रोटोकॉल विकसित केला. पुढील प्रश्न बघा. संगणकामध्ये PDFचा पूर्ण अर्थ काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पुढील प्रश्न बघा. PDF म्हणजे PDF हे एक फाईल फॉर्मॅट आहे जे सर्व उपकरणावर सारखे दिसते. अडोबी कंपनीने विकसित केले आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई 1646 मीटर उंची. कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. शिखर अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे. पुढील प्रश्न बघा. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक भारताचे जनक हे राजा राममोहन राय यांना म्हटले जाते. राजा राममोहन राय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी आणि सामाजिक सुधारण्यासाठी मोठे कार्य केले, म्हणून त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न बघा. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? लोकहितवादी. तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे साप्ताहिकातून शतप्रती लिहून सामाजिक प्रबोधन केले. पुढील प्रश्न बघा. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून शपथ घेतली. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी 1974 पासून दरवर्षी 5 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रसिद्ध कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 हे दिवस गोपाळ गणेश आगरकर. आगरकर आणि टिळक यांना कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणावरून शिक्षा झाली होती. त्यावेळचे अनुभव या पुस्तकात आहेत. जिल्हा स्तरावरील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण? तर जिल्हा स्तरावरील सर्वोच्च पोलीस अधिकारी हा पोलीस अधीक्षक म्हणजेच SP असतो. पुढील प्रश्न, जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस अधीक्षक असतात. मोठ्या शहरामध्ये पोलीस आयुक्त असतात. पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. त्याची स्थापना 28 जानेवारी 1950 रोजी झाली. राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बघा, राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा कधी विसर्जित न होणारे, मात्र त्यातील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. संविधानातील कोणते कलम समान नागरी कायद्याशी संबंधित आहे? समान नागरी कायदा कलम 44. कलम 44 नुसार राज्याने संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधानसभेची 288 आहे. तर विधान परिषद आहे 78 म्हणजेच 78. महाराष्ट्र द्विगृह विधिमंडळ आहे. विधानसभेत 288 तर विधान परिषद 78 सदस्य असतात. पुढील प्रश्न, संगणकामध्ये रॅमचा पूर्ण अर्थ काय? रँडम ॲक्सेस मेमरी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. श्रीमती प्रतिभाताई पाटील 2007 ते 12 या कालावधीत भारताच्या 12व्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. दादर आणि नगर हवेली आणि दीव केंद्रशासित प्रदेशासाठी कोणते उच्च न्यायालय आहे? तर याच्यासाठी सुद्धा मुंबई उच्च न्यायालय आहे. केंद्रशासित प्रदेश दादर, नगर हवेली, दमण, दीव भौगोलिकदृष्ट्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. भारताचा पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, भारताचा पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमध्ये चीनी सैन्याशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. तिचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? उच्च न्यायालयाचे यांना शपथ राज्याचे राज्यपाल देतात. संविधानाच्या कलम 219 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्याचे राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्ती केलेली व्यक्ती शपथ देते. न्यायालय या शब्दाची संधी ओळखा. न्याय अधिक आलय, न्यायालय. विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने प्रयत्न केला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी स्वतः सुद्धा एका विधवेशी लग्न केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला होता. भारताचे सध्याचे न्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे
न्यायाधीश संजीव खन्ना हे आहेत. भारताचे सध्याचे न्यायाधीश संजीव खन्ना. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक हे काम पाहतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव असतो. त्यामुळे नेमणूक जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लेणी आहे? तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सर्वाधिक लेणी आहे. अजिंठा, वेरूळ यांसारख्या जागतिक दर्जाच्या लेणी या जिल्ह्यात आहेत, म्हणून याला लेण्यांचा जिल्हा मानले जाते. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अजिंठा लेणी वाघूर नदीच्या काठावर आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे. लोकसभा जनतेमध्ये सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह म्हणतात, तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात. संगणकामध्ये HTTP चा अर्थ काय? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ही इंटरनेटवर माहिती देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी एक नियमावली म्हणजेच प्रोटोकॉल आहे. विनायक दामोदर सावरकर, वि.दा. सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली? तर यांनी अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली. 1904 मध्ये सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. माहिती तंत्रज्ञान IT ॲक्ट कायदा कोणत्या भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर IT ॲक्ट हा 2000 रोजी. माहिती तंत्रज्ञान IT कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर IT ॲक्ट भारतामध्ये 2000 रोजी लागू झाला. भारत सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि ई-कॉमर्सला चालना देण्यासाठी 17 ऑक्टोबर 2000 रोजी हा कायदा लागू झाला. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण उच्च न्यायालय भरती 2025-26 साठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 50 प्रश्न आपण बघितलेले आहे. तर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.